आमच्या लढ्याचे जे प्रेरणास्थान आहेत त्या सर्व महामानवांना, त्या सर्व क्रांतीवीरांना, त्या सर्व आमच्या मायबापांना वंदन सुरुवातीला करूयात आणि मग आपण आपल्या लढ्याच्या गाण्यांकडे जाणार आहोत. वंदन शिवाजी राजाला, वंदन शिवाजी राजाला. वंदन शिवाजी राजाला, शाहू राजाला. हे वंदन शिवाजी राजाला, शाहू राजाला, जिजाऊ मातेला, जिजाऊ मातेला, जिजाऊ मातेला, शहाजी राजांना. महाराष्ट्राच्या मराठी मातीला, महाराष्ट्राच्या मराठी मातीला 18 पगड, 18 पगड बहुजनांच्या साधू संताला जिरवाजी, साधू संताला जिरवाजी, साधू संताला जिरवाजी, साधू संताला जिरवाजी, साधू संताला जिरवाजी. वंदन महात्मा फुल्यांना, वंदन महात्मा फुल्यांना, सावित्रीमाईला, फातिमा बिनला, लहुजी बाबांना. वंदन ज्ञान सूर्याला, वंदन ज्ञान सूर्याला, वंदन क्रांती सूर्याला, क्रांती सूर्याला जिरवाजी, क्रांती सूर्याला जिरवाजी, क्रांती सूर्याला जिरवाजी, क्रांती सूर्याला जिरवाजी. वंदन वामन दादाला, वंदन वामन दादाला, वंदन वामन दादाला. अण्णा भाऊना, वंदन वामन दादाला.
सर्व महामानवांना वंदन केल्यानंतर आम्ही सुरुवातीलाच सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करणार आहोत। इथं माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे साहेब आलेले आहेत आणि आम्ही बऱ्याच कार्यक्रमामधून हा जागर घातलेला आहे। त्याचबरोबर गौतम क्षीरसागर आणि विठ्ठल तोडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर असा कोंडमारा या जाती व्यवस्थेनं केलेला होता। अशी चिरेबंद कोंडी होती या प्रस्थापितांनी केलेली होती। ती कोंडी फोडून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या मुक्तीचा मार्ग दाखवला, आम्हाला शिक्षण दिलं आणि म्हणून त्या राष्ट्रपित्याला, त्या महात्म्याला वंदन केल्याशिवाय हा ओबीसींच्या जनजागरणाचा लढा पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून हे गीत या ठिकाणी आम्ही घेत आहोत। काही सहजासहजी सोप्या पद्धतीनं लगेचच पिढ्यानपिढ्याच्या पुण्याईनं असं काही मिळालेलं नाही। बरं, जे काय मिळाले आजपर्यंत शिक्षणापासून, नोकरीपासून, स्थैर्यापासून, सामाजिक सुरक्षिततेपासून, घरादारांपासून सगळं जे काय मिळाले ते सगळं संघर्षातनच मिळालेलं आहे, लक्षात घ्या। आणि हा कोंडमारा आजचा नाहीये, हा कोंडमारा शेकडो वर्षांपासूनचा आहे, आपल्याच काळात नाही आहे, फुल्यांच्या काळात सुद्धा हाच कोंडमारा होता। कोंडमारा साहून सारा, कोंडमारा हो, काळ हा नवा सांगे, काळ हा नवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा। कोंडमारा साहून सारा, कोंडमारा हो, कोंडमारा साहून सारा, कोंडमारा हो, काळ हा नवा सांगे, काळ हा नवा, काळ हा नवा सांगे, काळ हा नवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लावला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा। आलेल्या कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यायचंय, कार्यक्रम सुरू झालेला आहे। जे आलेले आहेत मंडपात त्यांनी कृपया खाली बसून घ्यायचा आहे। वाटेवरी अज्ञानाचा फुपाटाच होता, फुपाटाच होता, फुपाटाच होता, वाटेवरी अज्ञानाचा फुपाटाच होता, ज्योतिराव मनवाद्यांचा काटाच होता, काटाच होता।
गुलामीच्या कोठडीत जुलमाची आग रे, जुलमाची आग रे, जुलमाची आग रे. सत्य शोधण्या सुखाचा केला पाठ लाग रे, केला पाठ लाग रे, केला पाठ लाग रे. थोडासा गेंड वाढवा सगळ्याच सिंगरचा माझ्या सहित गेंड वाढवा गेंड थोडासा. गुलामीच्या कोठडीत जुलमाची आग रे, जुलमाची आग रे, जुलमाची आग रे. सत्य शोधण्या सुखाचा केला पाठ लाग रे, केला पाठ लाग रे, केला पाठ लाग रे. ज्ञानाने त्या धिक्कारिले सर्व वैभवा, ज्ञानाने त्या धिक्कारिले सर्व वैभवा. साऊ ज्योतीने लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीने लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीने लाविला ज्ञानाचा दिवा. स्त्रीमुक्त होणे होते जगी महापाप, जगी महापाप, जगी महापाप. स्त्रीमुक्त होणे होते जगी महापाप. जगी महापाप, जगी महापाप. 150 वर्षांपूर्वी बघा आरक्षण कुठल्या बेसवर मिळाले आपल्याला, आपण शिकलोच नसतो तर आरक्षणाचा काय फायदा झाला असता का भाऊ? 150 वर्षापूर्वी माझ्या ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंना अख्ख्या गावाचा विरोध पत्करून पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. अंगावर शेण गोळे झेलले, दगड माती झेलली, हल्ले झेलले आणि एवढा संघर्ष करून शिक्षणासाठी बहुजनांच्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळावं, मुलींना शिक्षण मिळावं म्हणून जीवाचं रान केलं माझ्या ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी. स्त्रीमुक्त होणे होते जगी महापाप, जगी महापाप, जगी महापाप. भिडेंच्या त्या वाड्यावरती रोज शिव्या शाप, रोज शिव्या शाप, रोज शिव्या शाप. मान स्वाभिमान म्हणे कशाला हवा, मान स्वाभिमान म्हणे कशाला हवा. साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा. कोंड मारा साहून सारा, कोंड मारा हो, कोंड मारा साहून सारा, कोंड मारा हो. काळ हा नवा सांगे, काळ हा नवा, काळ हा नवा सांगे, काळ हा नवा. साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा, 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 साऊ ज्योतीनं लाविला ज्ञानाचा दिवा. बांधवांनो, महामानवांना वंदन झाले. एकदा सगळ्यांनी जोरात घोषणा द्यायची, आता गर्दी वाढत चाललेली आहे. हो शाहीर, आणि या नागपूरमध्ये 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त ओबीसी कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहे. या नागपूरमध्ये
परिसरातल्या सगळ्या जनतेचे जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया हो, आपण. शाहीर. जोरदार टाळ्या. हो शाहीर, ऐकता का? त्यांना सगळ्यांना आधी खाली बसाय सांगा. जे पुढे उभे आहेत ना दादा, ओबीसींनो ऐकायला शिकलं पाहिजे आपण. एकमेकाचं ऐकत नाही म्हणून ही वाटोळ झाले. हे मध्ये कोण घोषणा देत आहे दादा? सगळ्यांनी मंडपातल्या लोकांनी खाली बसून घ्या. आलेले लोक आपल्याला सहभागी होणार आहेत, आपल्यामध्ये येणार आहेत. परंतु बाहेरच्या लोकांना जागा द्या, बाहेर थांबायला आलेल्या लोकांना. जे आलेत त्यांनी बसून घ्यायचंय. आणि जे बाईट घेत आहेत ना त्यांना विनंती आहे की त्यांनी बाईट बाजूला घ्यावी. बाईट घ्या पण बाजूला घ्या, मध्ये मंडपामध्ये करू नका तसं. बसून घ्या साहेब. आयोजकांनी जरा मध्ये उभारलेल्या लोकांना बसवून घ्या. कोण आहेत स्वयंसेवक आपले? विनंती आहे सर्वांना बसवून घ्या. चला बसवून घ्या, बसून घ्या. बघा, आपण नेहमी संकटाच्या काळात आपल्या मायबापांना, आपल्या जन्मदात्यांना कोण उभं राहतं आपल्यासोबत? संकटाच्या काळात कोण उभं राहतं आपल्यासोबत? नेहमी आपले मायबाप, आपले जन्मदाते उभे राहतात. आणि त्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा आमचे खरे मायबाप आणि आमचे खरे, आमच्या न्याय हक्काचे जन्मदाते, जे आमचे समाज क्रांतिकारक आहेत, जे आमचे महामानव आहेत, ते आमच्या सोबत आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी उभे राहतात. ज्यांचे फलक तुम्ही तुमच्या हातात घेतलेत. इथं बाबासाहेबांचा, इथे ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिबांचा फोटो दिसतोय. इथे संत गाडगे बाबांचा फोटो दिसतोय. इथे बिरसा मुंडाचा फोटो दिसतोय. इथे सावित्री माईंचा फोटो दिसतोय. इथे भगवान बाबांचा फोटो दिसतोय. हा, आणि ज्यांनी महामानवांच्या प्रतिमा हातात घेतल्यात त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्या प्रतिमा नीट, त्याचा कुठेही अवमान होऊ नये या पद्धतीनं त्या नीट धरा, जीवापाड त्या प्रतिमांना जपा. आपण आता पुढे जाऊया. शाहीर, काय झालंय? खरं तर ही पहिली किंवा दुसरी पिढी ओबीसींची शिकून डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, आणि मग काय लोकांच्या पोटात दुखायला लागलं. होय होय. हे शूद्र अतिशूद्र बंगल्यात कसे राहायला लागले? होय. हे शूद्र अतिशूद्र चांगल्या घरात कसे राहायला लागले? चांगले कपडे कसे घालू लागले? चांगल्या वाहनं कसे घालू लागले? गाडी आली, माडी आली यांच्याकडं, 4 व्हीलर कशी आली? आणि म्हणून पोटात दुखायला लागलं. आणि मग त्यांना लक्षात आलं या ओबीसीना आरक्षणामुळं यांची प्रगती होती आहे. बरोबर. त्यांचं आरक्षणच काढून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी डाव रचला गेला. आता काय झाले? खरं तर आपण या शासनाचा आभार एका गोष्टीसाठी मानूया की शासनानं काय जाती जनगणनेचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं लवकरच 1-2 वर्षामध्ये जाती जनगणनेला सुरुवात होईल. एकदा जोरदार टाळ्या जाती जनगणनेसाठी व्हायलाच पाहिजे. त्या शासनाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी जाती जनगणनेचा निर्णय घेतला. पण काय झालं? गेली 75 वर्ष शाहीर आपला डेटाच लपवून ठेवलाय. बर. माळी किती आहेत कळू द्यायचं नाही, वंजारी किती आहेत कळू द्यायचं नाही, धनगर किती आहेत कळू द्यायचं नाही, बलुतेदार किती आहेत कळू द्यायचं नाही, भटके किती आहेत कळू द्यायचं नाही. आपला डेटाच लपवून ठेवलाय. आणि म्हणून आपण जरा आपल्या गाण्यातनं शाहीर प्रश्न विचारला पाहिजे की आमचा लपवून ठेवलेला डेटा कुठे आहे तो बाहेर काढा. कुणबी तेली धनगर माळी, आहो कुणबी तेली धनगर माळी, वंजारी भटक्यांचा डेटा कुठं हाय हो? भले भले. अहो अशा 18 पगड 300च्या पेक्षा जास्त जाते. या सगळ्यांचा डेटा कुठं आहे? संख्या कुठं माहित आहे? आणि जर डेटा माहीत नसेल शाहीर तर आरक्षण कसं देणार? बरोबर आहे. कुणबी तेली धनगर माळी, वंजारी भटक्यांचा डेटा कुठं हाय हो? ओबीसी डेटा कुठं हाय हो?
सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सगळ्यांच्या हातवर बघते. चला नीट ऐकायला पाहिजे. नीट सगळे हातवर. सगळ्यांच्या हातवर इकडं बसलेले बसलेले म्हणून हातवर पाहिजे. चला जोश खाली समोर हातवर सगळ्यांच्या हातवर. झेंडे पण वरती पाहिजे. झेंडे सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. आम्हा सांगे संविधान भक्षुन रक्षण. आम्हा सांगे संविधान भक्षुन रक्षण. करी कांगावावरून सोंग साधूच घेऊन डावी भाषणात रडून आडवी कोर्टात नडून अन बहुजनांवरून विचारी तुमचा घाटा कुठ हाय हो. बहुजनांवरून विचारी घाटा कुठ हाय हो. अहो तुमचा घाटा कुठ हाय हो. पण आम्ही विचारतोय सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. कुणबी केली धनगर माळी बंजारी भटक्यांचा डेटा कुठ हाय हो. ओबीसी डेटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो. हा चालू राहू दे जरा. खाली साऊंड चेक करूया. खाली आवाज येतोय का. हित मिठात शिजते तुरी दोनदा घ्यायचं साईड असं. हित मिठात शिजते तुरी. हित मिठात शिजते तुरी. हित मिठात शिजते तुरी. हित मुरगी काटा सुरी. मुरगी काटा सुरी. हित मुरगी काटा सुरी. बघा कसं काय आवाज साईड काय आवाज नाही साऊंडवाले जरा सहकार्य करा. साऊंड बाहेर आवाज नाही अजिबात. ओ तुम्हाला गाण्याचा आवाज येतोय व्यवस्थित. वाद्यांचा हात करा. वाद्यांचा आवाज येतोय का चांगला दणदणीत. बाहेर नाही येत साऊंड. इकडे येतोय का आवाज येतोय का. हात वर करा. सांगा आवाज येतोय का. समोर येतोय बाहेर येत नाहीये. थोडा आत पण द्या आणि बाहेर पण द्या. साऊंडवाल्यांनी सहकार्य करायचं आहे. कशी आहे परिस्थिती वेगवेगळी कशी आहे बघा. हित मिठात शिजते तुरी. हित मिठात शिजते तुरी. हित मिठात शिजते तुरी. हित मुरगी काटा सुरी. हित मुरगी काटा सुरी. हित
मुर्गी काटा सुरी सांगा मला मुर्गी कटलस काटा कुठ हाय हो सांगा मला मुर्गी कटलस काटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठाना आमचा वाटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठाना आमचा वाटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठाना आमचा वाटा कुठ हाय हो हित बिराड उघड्यावर हित लुगडी लुगड्यावर हित बिराड उघड्यावर हित लुगडी लुगड्यावर हित बिराड उघड्यावर ओबीसी मध्ये व्हीजीएनटी नावाचा एक प्रवर्ग येतो एनटीडीएनटी येतो भटक्या विमुक्त जाती जमाती बघा आजही त्यांना गावात घर नाही देशाचं नागरिकत्व नाही आधार कार्डच नाही पॅन कार्ड नाही मतदान कार्ड नाही घर नाही कशी बरोबरी व्हायची हित बिराड उघड्यावर जमातीतल्या आमच्या महिला ज्या पालावर आंघोळ करतात उघड्यावर त्या विचारतायत ज्यांना बरोबरी करायची आहे ना ओबीसीशी त्यांना सवलती धनाचा साठाना आमचा वाटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठाना आमचा वाटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठाना आमचा वाटा कुठ हाय हो आज वामनची बाईल आज वामनची बाईल आज वामनची बाईल गीत समतेचं गाईल गीत समतेचं गाईल गीत समतेचं गाईल अन करा निवाडा नटराजू करा निवाडा नटराजू काटा कुठ हाय हो काटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठाना आमचा वाटा 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 कुठ हाय हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या कलाकारांनी ही बाजू ओबीसी लढ्यामध्ये सातत्यानं मांडलेली आहे. टाळ्या ऐकू आल्या नाहीत तुमच्या नागपूरकर जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांच्याकडून. हे बघा ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी कुठल्याही ओबीसीच्या नेत्यानं आतापर्यंत पातळी सोडून भाषा केली नाही. पण ओबीसीच्या नेत्यांना रोज शिव्या दिल्या जातात रोज आई बहीण काढली जाते. आता वडेट्टीवार साहेबांच्या प्रेस नंतर आता वडेट्टीवार साहेबांच्यावर पण खालच्या भाषेत बोलायला सुरुवात झालेली आहे. हे सुरू आहे. पण आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे हे आम्हाला आरक्षण जे ओबीसीला मिळालेलं आहे ते आरक्षण आम्हाला भारताच्या संविधानानं दिलेलं आरक्षण आहे. कुणाच्या बापानं आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानं आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना वंदन या ठिकाणी झालं पाहिजे. बाबासाहेबांना वंदन करून आपण परत आपल्या आरक्षणाच्या गीताकडे जाणार आहोत.
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आरक्षण दिलं त्या बाबासाहेबांना वंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. बांधवांनो, आज आमच्या ताटामध्ये जी भाकरी आहे, हातात जो घास आहे, तो बाबासाहेबांची कृपा आहे. समजून घ्या ओबीसींनो. आपल्याला आपले शत्रू कोण आहेत कळले नाही तरी चालतील, पण आपले मित्र कोण आहेत ते नीट समजलं पाहिजे. 1952 साली कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देताना बाबासाहेबांची हिंदू कोड बिल नंतर दुसरी मागणी होती, ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसी साठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि म्हणून बाबासाहेबांना मी या ठिकाणी मानतोय. त्यांचं या ठिकाणी अभिवादन त्यांना करण्यासाठी हे गीत गात आहोत. महामानवांचे बॅनर नीट व्यवस्थित त्यांना हाताळा, त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि बसून घ्या. ओबीसी बांधवांनो विनंती आहे, बसून घ्या. संख्या वाढत जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमाच्या अंतर्गत पहिली पंगत ओबीसींची बसवली. 341 आणि 342 मध्ये शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट साठी बसवलं. पहिल्या पंक्तीला आम्ही ओबीसी आहोत, पण आमच्या पंक्तीला नीट वाढलंच जात नाही. आणि आता कुठं पंक्तीला आम्हाला वाढायला लागले होते, तोपर्यंत पंगतच उठवायचा कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची आठवण या ठिकाणी आम्हाला येते आहे. कसे होते बाबासाहेब आणि काय सामर्थ्य होतं बाबासाहेबांचं, हे या गीतातून आपण ऐकू. शोधून पाहिले मी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी. पण हे जे दिनदुबळ्यांच्या झोळीमध्ये न्याय टाकण्याचं, समता टाकण्याचं, आरक्षण देण्याचं सामर्थ्य कुणामध्ये होतं? गाणे ऐकताय ना तुम्ही? कोण कोण गाणं ऐकताय? जरा हात वर करा. गाणं कोण कोण ऐकायला लागले? हात वर करा. हे बघा, गाणं ऐकण्याचं नाही, टेपला नाही लागलेलं आहे गाणं, टीव्ही लागलाय, आमचं आम्ही गप्पा मारतोय असं नाहीये. गाणं लढ्याचं सुरू आहे, संघर्षाचं सुरू आहे गाणं इथं. शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी. पण सामर्थ्य पाहिले सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमधी, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमधी, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमधी. एका जोरदार घोषणेचे
शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, हा शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये. पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये. कशाचं पाषाण शाहीर? हे जातीवादाचं. हे देश विभाग, हा देश स्वातंत्र्याच्या आधी विभागलेला होता. जातीपातींचं राजकारण होतं, संस्थानं होती, मतदानाचा अधिकार नव्हता, समान संधी नव्हती, समान न्याय नव्हता, हक्क नव्हता. पण बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले.
संदेशाहीर म्हणून काय म्हणायचं ओबीसीच्या शेपटावर आता पाय दिलेला आहे आणि एकदा हा ओबीसी नावाचा सिंह जागा झाला तर मात्र या देशामध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. आता इतिहास घडवण्याची वेळ ओबीसींना आलेली आहे. आणि काय झालंय बघा इथं माकडवाली सुद्धा आहे लालपण छप्परपण सगळे आहेत का नाही गारुडे गारुडे मदारी आता मदाऱ्याला संदेशाहीर अशी नजरबंदी करून टाक की मती गुंग झाली पाहिजे आणि जिकडं तिकडं फक्त ओबीसी दिसायला पाहिजे असं गारुड करून टाका गारुड वारा सुटलाय रे लढा पेटलाय रे दादा सुसाट वारा सुटलाय रे लढा पेटलाय रे दादा सुसाट वारा सुटलाय रे ओबीसी मध्ये अशा जाती आहेत त्यांची नावं सुद्धा काही लोकांना आपल्यालाच माहित नाही. पण आता लक्षात ठेवा आपलं बांधव कोण आहेत ओबीसींना ओळखा ओबीसींशी नातं जोडा. आता बांधवांनो बंधुता तयार करा. बघा कोण कोण आहेत आपल्यामध्ये ओबीसी कोण कोण आहेत सांगा. अरे जोगीन जोहारी तुला अन्सारी जंगम जवेरी झाले गोळा दादा झाले गोळा झाले गोळा दादा झाले गोळा फुलवारी झाले सन्नगडे कानडी लोणारी झाले गोळा दादा झाले गोळा झाले गोळा दादा झाले गोळा. या भारताला तिन्ही बाजूला समुद्र आहे तिन्ही बाजूला आणि या देशाचं पहिलं आरमार छत्रपती शिवरायांनी उभा केलं आणि आरमार उभा करायला प्रस्थापित नव्हते कुणी. आता जे बेंडकुळे फुगवतात ना ते बेंडकुळे फुगवणारे कोण नव्हते आगरी कोळी खंडारी कराडी सगळे ओबीसी बांधव छत्रपती शिवरायांच्या बरोबर उभे होते. आणि या भारताच्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण आमच्या ओबीसीनं केलेलं आहे. बघा कोण कोण होते अरे मच्छीदार भालदार बावरची भंडारी फकीर पेंडारी झाले गोळा झाले गोळा दादा झाले गोळा झाले गोळा दादा झाले गोळा मुर्रवला पडीची प्रगती गोंगाडी भुगाडी तोराडी नामधारी सोंगाडी झाले गोळा दादा झाले गोळा झाले गोळा दादा झाले गोळा. गरीब भोळा समजेचा सोहळा हा गरीब भोळा समजेचा सोहळा ज्यांना मनाला पटलाय रे ओ शाहीर हा गरीब भोळा आम्ही गरीब आहे म्हणून आमच्या शिफ्टीवर पाय दिला का नाही. हा गरीब भोळा आणि समतेचा सोहळा जना मनाला पटलाय रे आणि वारा सुटलाय रे पेटलाय रे दादा सुसाट वारा सुटलाय रे पेटलाय रे दादा सुसाट वारा सुटलाय रे. सगळ्यांनी काय लढायचं आहे तुम्ही काय ऐकत नाही. विदर्भामध्ये पहिल्यांदा हा ओबीसींचा शाहिरी जलसा होतो. झेंडा झुंडला पाहिजे झेंडा नसला पाहिजे क्या बात आणि बघा कोण आहे आपल्याकडे अशी भयानक भयानक नाव आहेत आमची गर्दन मारे धाई गुडे अशी भयानक भयानक नावं आडनावं आमच्याकडे. बघा आता ही कशी आडनावं आहेत काती कुठे बघा सांगा सांगा. अरे फडमुंजा फरडमुंजा
यांनी कुणबी समाजाला आरक्षण दिलं. एकदा जोरदार टाळ्या पंजाबराव देशमुख साहेबांसाठी जोरात टाळ्या पाहिजे. आणि हा खरा कुणबी समाज आहे. कोकणामध्ये कुणबी समाज आहे आणि त्यांचं म्हणणं आहे सरसकट कुणबीकरण करू नका. जे प्रस्थापित आहेत त्यांना आमच्यामध्ये येऊ देऊ नका. बघा, म्हणून कुणब्यांचं पण नाव आम्ही घेतोय. जे खरे कुणबी आहेत ते कुळवाडी आहेत. त्यांना कुळवाडी कुळभूषण फुल्यांनी म्हणलेलं आहे. अरे कुळवाडी कुर्ण बिन हवी पिंजारा, कुरवाडी कुर्ण बिन हवी पिंजारा, जिंदली बंजारा आल्यात खास, आल्यात खास, आल्यात खास, आल्यात खास, आल्यात खास. चोरा कामानी काटे रकामानी बहुरूपी काटे आणि तोंबारी तांबानी आल्यात खास दादा, आल्यात खास, आल्यात खास दादा, आल्यात खास. सत्याचा ठासन सोडवय भाषे, सत्याचा ठासन सोडवय भाषे, मुठी वळूनी उठलाय रे. हो शहीद बोला, हा समतेचा ध्यासानं सोडवाय फासे. बरोबर आहे, माझ्यापेक्षा तुम्ही जादा सांगशील. बरोबर आहे. हे समतेचा ध्यास घेतलाय. पिवळं वादळ आलेलं आहे. कुठलं वादळ आहे? पिवळे. खंडोबाचा भंडारा आलेला आहे. भंडारा खंडोबाच्या नावाने, अरे बिरुबाच्या नावाने, नागूबाईच्या नावाने, अरे पांडुरंगाच्या नावाने. ज्या देवाच्या पाठीमागं बा लिहिलंय, बा खंडोबा, म्हसोबा, ज्योतिबा, आणि ज्या देवीच्या माग आई लिहिलेला आहे नाकूबाई, अंबाबाई, काळूबाई, येडामाई, या सगळ्या आयाबाई आणि जे बा आहेत हे सगळे आमचे पूर्वज आहेत असं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलेलं आहे. एकदा महात्मा ज्योतिराव फुल्यांसाठी जोरदार टाळ्या. आपली संस्कृती आपल्याला पुन्हा नव्यानं सांगितण्याचं काम फुल्यांनी केलेलं आहे. हा, आणि म्हणून हा समतेचा ध्यासानं सोडवाय फासे, मुठी वळून उठलाय रे. आता मुठी वळायची आहे आणि एकजुटीनं लढायचं आहे. सुई 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 सुसाट वारा सुटलाय रे. वाकुटीचा लढा हा पेटलाय रे. दादा सुसाट वारा सुटलाय रे. वाकुटीचा लढा हा पेटलाय रे. दादा सुसाट वारा सुटलाय रे. मंसुरी दर्जी भाऊसारे 30 पेक्षा जास्त मुसलमान जाती आहेत. अत्तार, तांबोळी हे सुद्धा शूद्र अतिशूद्रामध्ये ओबीसी मध्ये आहेत. नदाप मंसुरी दर्जी भाऊसार, तांबा टकासारे एक झाला, एक झाला दादा, एक झाला, एक झाला दादा, एक झाला. बाजीगर भारी रायरंग सपेरा कोरबा कोरी चिटप्पली कसेरा. एक झाला दादा, एक झाला, एक झाला दादा, एक झाला. म्हणणार पहाडी खाटी वनाडी कांगारी कराडी एक झाला, एक झाला दादा, एक झाला, एक झाला दादा, एक झाला. हडशी लाडशी संतारा सांगार कांदेल कांदेल बिस्ती रंगार. एक झाला दादा, एक झाला, एक झाला दादा, एक झाला. काढले कळणव एकीच बळ, हे काढले कळणव एकीच बळ. बेले भंडारा वाटलाय रे. बरोबर आहे. आता ह्या मोर्चामधून सगळ्यांनी बेल भंडारा उचलायचा आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा रक्षणाचा बेल भंडारा उचलायचा आहे. बघा, प्रकाश आंबेडकर साहेब मैदानात उतरलेत, छगन भुजबळ साहेब मैदानात उतरलेत आणि आता नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा मैदानात उतरले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या नेत्यांच्यासाठी. आता हा येळकोट येळकोट जय मल्हार. हे पिवळं वादळ उठलेलं आहे आणि आमच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आम्ही आता खूनगाड बांधलेले आहे. आणि म्हणून शाहीर म्हणतात, हे काढले कळणव एकीच बळ, बेले भंडारा वाटलाय रे. आणि सुई 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 सुसाट वारा सुटलाय रे. ऑफिसचा लढा पेटलाय रे. दादा सुसाट वारा सुटलाय रे. ऑफिसचा लढा पेटलाय रे.
एक विनंती आहे सगळ्यांना, माझी विनंती ऐकणार का? जे जे ऐकताय त्यांनी जरा हात वर करा. विनंती ऐकणार का? जे उभे आहेत बांधव इथे समोर, कृपया खाली बसा. प्लीज बसा, प्लीज बसा. बसून घ्या, बसून घ्या. तर तुम्हाला गाणी छान ऐकायला येतील आणि समजतील सुद्धा. आम्ही नुसतं इथं ओरडून काही उपयोग नाही. कृपया बसून घ्या, कृपया बसून घ्या. तुमच्या मागे खुर्च्या आहेत, तिथे मान्यवर बसलेले आहेत. कृपया बसून घ्या. इथे समोर जे उभे आहेत ताई, बसून घ्या. बसून पण गाणंच ऐकायला येणार आहे. प्लीज बसा, बसा, प्लीज बसा. तुम्ही बसल्याशिवाय कार्यक्रम सुरू होत नाही, लक्षात घ्या. मी 10 पर्यंत पोहोचते, तोपर्यंत बसा. चला चला, प्लीज बसा, प्लीज बसा, प्लीज बसा. बसा. कॅमेऱ्याच्या मागे जे उभे आहेत ते बसा. बघा संख्या खूप येणार आहे, त्यामुळं बसून घ्या. तात्काळ उभारण्याची गरज नाही. खरंच उभा राहू नका. जे मागं आहेत ते मागं. कृपया बसून घ्या. कॅमेऱ्याच्या मागचे दादा बसा ना. बसा बसा बसा. प्लीज आमच्या समोर जे लोक आहेत तिथे तमाशा ए दादा बसा. हे समोर जे दिसत आहेत, बसा बसा. राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांचा फोटो ज्यांच्या हातात आहे, हे समोरचे लोक ऐकताय का? तुम्ही बसला नाही तर कार्यक्रम सुरू होणार नाही, एवढंच सांगते. डाव्या हाताला बसा ना. नाव रुमाल बांधलेले. बसा ना. बसा बसा, प्लीज बसायचं बसा. काय लाज वाटायचं काय कारण नाही. बसलो म्हणजे काय लाज वाटायचं काय कारण नाही का? बसा बसा खाली. बसा, प्लीज बसा. इथे लाजू नका. समोरचे लोक बसा, खाली बसा. समोरचे लोक काय ऐकत नाहीयेत. समोरचे लोक, स्टेजच्या समोरचे लोक, तुम्ही बसला नाही तर कार्यक्रम सुरू होणार नाही. त्या बाईट ज्या चालू आहेत ना, बाईटवाले जे बाईट घेत आहेत ना, त्यांना विनंती आहे, बाईट तुम्ही पुढे घ्या, तिकडे घ्या, रस्त्यावर घ्या. बाईटवाले जे बाईट देत आहेत त्यांनी बाईट देऊ नका. नाही तर शिस्त जर आपणच पाहिली नाही तर मग याला काय अर्थ नाही, लक्षात घ्या. जे बाईट घेत आहेत त्यांना विनंती आहे, बाईट बंद करा आणि रस्त्यावर जाऊन घ्या बाईट. तुम्ही तिकडे मंडपामध्ये बाईट घेऊ नका. चला बसून घ्या खाली, बसून घ्या. खाली घ्या, खाली बसून घ्या. फक्त तुमच्यासाठी कार्यक्रम थांबला. आता सगळे बसलेले आहेत, फक्त मधले राहिलेत म्हणून आम्ही थांबलोय. ती बाईट बंद करा. कॅमेरेवाले बसा बसा. 2 मिनिटं तुम्ही रस्त्यावर जाऊन करा. ही शिस्त पाळली नाही ना तर लढा यशस्वी होत नसतो, लक्षात घ्या. बेशिस्तपणा हा आपला खूप मोठा आजार आहे. ह्या आजारानं आपण ग्रस्त आहोत, लक्षात घ्या. बसून घ्या पुढचे. चला चला, कान बंद करू नका. बघा कान बंद केलेत आपल्या लोकांनी. बसून घ्या खाली. हा, जोपर्यंत ते चष्मा लावले बसा ना दादा. बसा 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 तुम्ही. जोपर्यंत तुम्ही बसणार नाही तोपर्यंत हे उजव्या डाव्या बाजूला सगळे बसले, तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही. तुमच्यामुळे कार्यक्रम थांबलेला आहे. गॉगलवाले चला बसा खाली. बसा बसा बसा. हो ताई, ताई तुम्ही बसा. तुम्ही बसून घ्या खाली. बसून घ्या, बसून घ्या. घोषणा देणार आहे, बसून घ्या. नाही तर तुम्ही बाहेर जावा. ज्यांना उभं राहायचं त्यांनी बाहेर मंडपाच्या जाऊन उभं राहावं. बाहेर ज्यांना ऐकायचं त्यांना नीट ऐकू देणार आहोत. चला पाठीमागे बसून घ्या. चला 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 बसून घ्या. हो, तुकडोजी महाराजांचा फोटो घेतलेला आहे. बसा खाली. बसा बसा. हो ताई बसा खाली. मावशी बसा. जॅकेट घातलेलं ताई खाली बसा. मागच्याला दिसत नाही, तुमच्यामुळे मागची उभं राहतो. चला महिला सगळ्या भगिनींना विनंती आहे, त्या जॅकेट घातलेल्या काळा जॅकेट ताई बसा खाली. नाही तर मागे जाऊन उभं राहा. उभं राहायचं त्यांनी मागे उभं राहा. चला चला एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांना वाजवूया. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. ही ओबीसीची गाणी अशीच आलेली नाहीत, लक्षात घ्या. या लढ्यात आलेली आहेत. सोपं नाही आहे हे. अख्खा मंडल आयोग गाण्यामध्ये आणणं सोपं नाही. या कलाकारांनी हे काम केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नागपूरमध्ये. जोरदार टाळ्या. आता एक गाणं होईल, त्यानंतर मग अनाउन्समेंट होईल. चला हे बघा, यानंतर आमची भूमिका मांडणार आहे की लोक आम्हाला म्हणतात की
तुम्ही मराठा द्वेषी आहात, तुम्ही मराठ्यांचे विरोधक आहात, तुम्हाला मराठ्यांच्या द्वेषाचा आजार झालेला आहे. अरे आम्ही कधीच मराठ्यांचा द्वेष केला नाही. आम्ही फक्त म्हणतोय आमचं घेऊ नका, तुम्ही घ्या तुम्हाला पाहिजे ते. शंकरराव लिंगे साहेब बसले, त्यांच्या डोळ्यामध्ये शाई टाकली, त्यांच्या डोळ्याला इजा केली. ओबीसींच्यावर कसे हल्ले झालेत बघा. आम्ही फक्त म्हणतोय ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसीला धक्का लावू नका. ओबीसीवर हल्ले होत आहेत. ओबीसीला म्हणतायत तुम्ही तुमचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणू नका. जसं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणण्याचा हक्क आहे, तसं ओबीसीला आमचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणण्याचा हक्क आहे. बरोबर असेल तर टाळी वाजली पाहिजे, बरोबर असेल तर टाळी वाजली. आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. तुम्ही तुमचा बंगला बांधा, तुम्ही तुमची हवेली बांधा, पण आमच्या झोपडीकडे वाकडी नजर करून बघू नका. बरोबर आहे का? आमच्या झोपडीकडे वाकडी नजर करू नका तुम्ही. आम्ही गोर गरीबाच्या पगड जातीची 12 बलुतेदार 18 अलुतेदार माणसं आहोत. आम्ही कुणाच्या वल्ल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही. त्यातच घुसायचं म्हणताय, मग आम्हाला एवढं तर म्हणू द्या आमचं झोपडं वाचलं पाहिजे. आणि ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली, ही भूमिका आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी मांडली, ही भूमिका गोपीचंद पडळकर साहेबांनी मांडली, ही भूमिका शंकरराव लिंगे साहेबांनी मांडली, आणि ही भूमिका विजय वडेट्टीवार साहेबांनी मांडली. जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांच्यासाठी. मंगेश
त्याच्यावर यांचं पोट चालू आहे. खरं आहे का खोटं? शाहीर हा हे मदारी हा छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक खरंय रक्षक. खरंय. एकदा मदारी मेकरसाठी जोरदार टाळ्या वाजवा. शिवरायांचे अंगरक्षक मदारी. हा आणि आज या मदाऱ्यांच्याकडे स्वतंत्र भारतात आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, वोटिंग कार्ड नाही. ज्यांनी स्वराज्य उभा केलं शिवरायांच्या बरोबर त्या मदाऱ्यांना स्वातंत्र्य. पाहिजे आजादी र माणसं आहे ठिकाणी बाजीर. भटक्याला पाहिजे आजादी र तिला पिढ्यांची ही बरबादी र. भटक्याला पाहिजे आजादी र पोटासाठी खेळ अघोरी. मदारी अजून बी खेळूया र मदारी अजून बी खेळूया. पहाटच्या पारी आकाश खेळाचा पीळ पोटाला पडतूया र पीळ पोटाला पडतूया. भीक मागतो त्याला अजून पिसू नका. भला दावणी भीक मागतो त्याला अजून पिसू नका. ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कोणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका. तारात उभा डवरी घोसावी झोळीला ठिकाण लावू किती. झोळीला ठिकाण लावू किती. झोळीला ठिकाण लावू किती. साऱ्यांचं दैन्य एक सारखं असला भरम पोसू नका. बरं का शाहीर, ऊस तोडायला गेलेला कामगार आणि ऊस ज्याच्या कारखान्यात बनतो तो मालक हे दोघं पण एकाच लाईनीत बसू शकतात काय हो? लोकांना विचारूया. काय हो? साखर सम्राट आणि ऊसतोडी कामगार एका पंक्तीला बसतात का? मग साखर सम्राटाचं आरक्षण वेगळं पाहिजे का नाही? हे बसायचं म्हणतात ना. पण आता बसायचं म्हणतात मग आडमोठेपणा झाला हो. मग काय करायला पाहिजे? कसं जमतंय सांगा? साऱ्यांचं दैन्य एकसारखं नसतंय हो. साखर सम्राटाचं दुःख गरीब असला तरी वेगळं आहे आणि ऊस तोडणाऱ्याचं दुःख तो जरी गरीब असला तरी त्याचं दुःख वेगळं आहे, ह्याचं दुःख वेगळं आहे. साऱ्यांचं दैन्य एक सारखं असला भरम पोसू नका. साऱ्यांचं दैन्य एक सारखं. तुम्ही बी गरीब आम्ही बी गरीब. तुम्हाला बी आरक्षण आम्हाला बी आरक्षण. गरिबी हटाव आरक्षणाचा उद्देश नाही. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले ते जातीच्या मागासलेपणावर टिकतं, गरिबीच्या आधारावर नाही. लक्षात घ्या.
गरिबीसाठी जे आरक्षण आले ना आता ईबीएस तुमचं इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, ते आरक्षण वेगळं आहे आणि तुम्ही ज्या आरक्षणात वाटा मागताय ते आरक्षण बांधवांनो हात जोडून सांगते, कृपया गैरसमज करू नका, समजून घ्या ही गोष्ट. ज्या आरक्षणामध्ये वाटा मागितला जातोय ते आरक्षण जातीच्या मागासलेपणावर, सामाजिक मागासलेपणावर ठरतं, गरिबीवर ठरत नाही. ओ शाहीर, हा सुप्रीम कोर्टाचे जज, हा रिटायर्ड जज पी सावंत काय म्हणाले? त्यांनी सांगितलं होतं हा की मराठ्यांना असं ओबीसी मध्ये आरक्षण देता येत नाही. येत नाही. एकदा पी सावंत साहेबांसाठी, जस्टिस पी सावंतांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यांनी सांगितलं हा, तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि 50% कॅप तोडून मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण करावं लागेल. जर तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण मागायला जाल तर या देशामध्ये अराजक माजेल. काही लोकांना अराजक माजवायचं आहे म्हणून अशी मागणी केली जाते आहे. आणि बघा, पी सावंत हे मराठा समाजाचे होते तरी त्यांनी सत्य सांगितलं. त्यांना मराठा क्रांती मोर्चामधून राजीनामा द्यावा लागला सल्लागार मंडळातून. समजून घ्या राजकारण काय चाललेलं आहे. त्यामुळे काही शानी माणसं असतात त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे, आडमुठ्या माणसांना शान करायला पाहिजे. आणि म्हणून हे पिवळं वादळ त्यासाठी या नागपूरमध्ये धडकलेलं आहे. साऱ्यांचं दैन्य एक सारखं असला भर बसू नका, ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत घुसू नका. आमचा बंधू थोरला, इतिहासाची याद करार, इतिहासाची याद करा. त्या बघा तिथे छत्रपती शाहू महाराजांचा फोटो घेऊन आमचा ओबीसी बांधव उभा आहे. तुमच्या कुठल्या आंदोलनामध्ये शाहू महाराजांचा फोटो आहे दाखवा बरं. तुमच्या कुठल्या आंदोलनात बाबासाहेबांचा फोटो आहे दाखवा बरं. इथं 18 पगड जातीच्या महामानवांचा, साधू संतांचे फोटो घेऊन हा सकल ओबीसी बांधव बसलेला आहे. शाहीर, मराठांचा स्टेजवर बघा कुणाचे फोटो आहेत. हे बघा, ह्याला म्हणतात बहुजनांची संस्कृती, याला म्हणतात महामानवांचे उपकार. जोरदार टाळ्या. जोरदार काय झालं पाहिजे. हे कळतंय का मी काय बोलते ते? अहो मराठांचा बंधू थोरला, इतिहासाची याद करार, इतिहासाची याद करा. छत्र छाया शाहू राजगट, बहुजनांवरची धरार, बहुजनांवरची धरा. आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका. आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका. ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत बसू नका. ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपडीत बसू नका. स्वतःचा बंगला शाहिरी जलसा सुरू राहणार आहे. मध्ये थोडं निवेदन होतंय, काही लोक बोलणार आहेत आणि मग परत गाणं होणार आहे. कुणी हलायचं नाही, असंच शिस्त पाळून तुम्ही साथ द्यायचे. सर्व जमलेल्या तमाम ओबीसी बंधू भगिनींनो, तुमचं सर्वांचं या महामोर्चामध्ये, सकल ओबीसी महामोर्चामध्ये स्वागत आहे. तुम्हा सर्वांसाठी तुम्ही खूप दूरवरून आलेत, आम्हाला माहिती आहे.
150, 200, 300, 500 किलोमीटर पर्यंत तुम्ही आलेले आहात. तर सर्वांसाठी एकदा जोरदार ताड्या होऊ द्या, जोरदार ताड्या होऊ द्या, जोरदार, आणखी जोरदार होऊ द्या. सर्वांना जय ओबीसी. तेव्हा सर्वांना जय ओबीसी म्हटल्यानंतर जय संविधान म्हणायचं आहे. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. मित्रांनो, आपण लवकरच आपला महामोर्चाचा प्रयाण जो आहे तो तिकडे संविधान चौकाकडे होणार आहे. त्यासाठी आपली तयारी आता सुरू आहे आणि आपण लवकरच एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतराकालात आपण समोर जाऊ. तोपर्यंत आपले काही जे जिल्ह्याचे रिप्रेझेंटेटिव्ह इकडे आलेले आहेत, जिल्ह्यामध्ये गावामध्ये तुम्ही तयारी केलेली आहे. गावातून बसेस आलेल्या आहेत, गाड्या आलेल्या आहेत, महिला आलेल्या आहेत, पुरुष आहे आणि विद्यार्थी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं 2-2 मिनिटांमध्ये तुम्हाला ऐकायचं आहे. कुठल्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत, कशी त्यांनी तयारी केलेली आहे आणि या काळा जिहाच्या विरोधात कशा प्रकारचा आक्रोश या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, हा आपल्याला सांगायचा आहे. त्या विनंतीला मान देऊन आपण थोडे 2 मिनिटं आपण ऐकायचं आणि नंतर लगेच आपण महामोर्चाकडे प्रयाण करू. मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. दोन सप्टेंबरचा महायुती सरकारच्या काळ्या GRच्या विरोधात जो आक्रोश संपूर्ण ओबीसी जनतेमध्ये निर्माण झाला आहे, तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी इथे प्रत्येक विदर्भातल्या गावागावातून, महाराष्ट्रातल्या गावागावातून आलेल्या सकल ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. 2 सप्टेंबरचा काळा GR हा आमच्या पुढच्या अनेक पिढ्यांना बर्बाद करण्यासाठी जे पाशवी विचार करणारं, दुष्ट विचार करणारं जे महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार आहे, या सरकारनं काढलं आहे. त्या GRच्या विरोधामध्ये जो आक्रोश पूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे, तो आक्रोश निर्माण करणारा आजचा 10 ऑक्टोबर हा दिवस आहे. आणि आज इथून संविधान चौकापर्यंत हा प्रत्येक गावागावातला आमचा ओबीसीचा कार्यकर्ता हा आक्रोश व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला हादरवून टाकणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या त्या 6वा माळा जो आहे तो हादरवून टाकणार आहे. पूछते हैं खेत, ये पूछती है झोपड़ियां, कब तलक लूटते रहेंगे लोग मेरे गांव के, ले मशाले हाथ में अब चल पड़े लोग मेरे गांव के. देवेंद्र फडणवीस तू जो अंधेरा करने जा रहा है वो जीत लेंगे लोग मेरे गांव के. तर या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चाला सुरू करण्याच्या अगोदर मी एकच सूचना करेन की हा मोर्चा 6-6च्या रांगेने आपल्याला काढायचा आहे. कोणालाही आपल्यापासून त्रास झाला नाही पाहिजे. दुसरं, कोणतीही पाण्याची बॉटल कृपया कोणीही रस्त्यावर फेकू नये. आणि तिसरं, ज्या महामानवांनी, ज्या महापुरुषांनी आपल्याला ही सगळी लढण्याची दिशा दाखवली आहे, त्या महामानवाचे जे तुमच्या हातामध्ये जे त्यांचे फोटो आहेत, त्यांची प्रतिष्ठा जपण्याची तरी तुमची आहे, त्याला धक्का लागणार नाही याची मोर्चामध्ये आपण काळजी घ्यावी. आणि यानंतर सामाजिक कार्यकर्त्या, ओबीसी कार्यकर्त्या सुषमा भड यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन संबोधन करावं. 2 मिनिटं संबोधन. सर्वांना विनंती आहे, जे कर इथे येतील सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये आपल्याला जय ओबीसी, जय संविधान. समस्त महामानवांचं मी सर्वप्रथम अभिवादन करते. आजच्या ओबीसी मोर्चासाठी दूर सगळ्या गावखेड्यातून आलेल्या समस्त ओबीसी बंधू आणि भगिनींचं इथे हार्दिक स्वागत करते आणि अभिनंदन करते. आजचा हा मोर्चा आपल्या सर्वांना माहित आहे की या मोर्चासाठी आपला जो काळा GR काढण्यात आला आणि इथे जे घुसखोरी चालू आहे, खऱ्या अर्थाने ओबीसी
ओबीसीचं 1931 मध्ये जनगणना झाली होती, त्यानुसार आपण 52% होतो. असं असतानाही आपल्या लोकांना आमचा जी पूर्ण भाकरी आहे ती आजपर्यंत दिलेली नाही. त्या आरक्षणा म्हणजे आपल्याला जे आपला वाटा होता, जितकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. खऱ्या अर्थाने यानुसार आपल्याला आपलं प्रतिनिधित्व, आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, हे आपलं प्रतिनिधित्व होतं, आपला वाटा होता. या देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स सरकारच्या तिजोरीमध्ये कष्ट करून ओबीसी लोक भरतात. त्याच्या भरोश्यावर हा देश चालतो आणि आमच्यासोबत घुसखोऱ्या करून गद्दारी केली जाते. कदापि आम्ही सहन करणार नाही. आज आम्हाला ही शपथ घ्यायची आहे की आमची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. पहिल्यांदा आमची जनगणना करा, आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आमचा वाटा द्या आणि त्यानंतर हे बाकीचे जे षडयंत्र चाललेले आहे हे करा. यासाठी या ठिकाणी वकील महासंघाने जी भूमिका घेतली होती की या म्हणजे GR निघाल्यानंतर ती न्यायालयीन लढाई लढायची आणि पुढे चालून आपल्याला सरकारला आपली ताकद दाखवून द्यायची होती. त्या अनुषंगाने आपण हा मोर्चाचं आयोजन केलं आहे. प्रत्येकाने संयमाने शांततेने या मोर्चामध्ये अनेक लोकांनी सुसाईड सुद्धा केलेल्या आहे, मुलांनी सुसाईड केल्या आहे. आज पेपरला बातमी आली आहे की आपल्या माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केलेली आहे. हे दुःखदायक, वेदनादायक ज्या गोष्टी आहेत या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि सर्वांनी संघटित, बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्याला आता संघटित होऊन लढायचं आहे आणि या देशामध्ये आमचा प्राईम मिनिस्टर हा ओबीसी असला पाहिजे. प्रत्येक स्टेटचा मिनिस्टर हा ओबीसीच असला पाहिजे. सत्ता आपण शासन करते जमात बनलं पाहिजे. या अनुषंगाने आपण काम करावं. आपली ताकद तेवढी आहे, आपण हे निश्चित करू शकतो आणि मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देते, थांबते. जय ओबीसी, जय संविधान. या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चासाठी आलेल्या सर्व विदर्भातल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेब, सन्माननीय सुनील केदार साहेब, सन्माननीय खासदार प्रशांत पडोळे साहेब, सन्माननीय शेंडगे साहेब, सन्माननीय खासदार श्याम बर्वे साहेब आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित आहे, बाळासाहेब मांगुळकर साहेब, या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात आहे. यापूर्वी श्री नंदू नागरकर यांना विनंती आहे की इथे थांबा. हॅलो हॅलो हो बाबू ना. आजच्या या नागपूरमध्ये ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याप्रसंगी समस्त विदर्भातील सर्व ओबीसी बांधवांचा मनपूर्वक आभार करतो आहे. आज यासाठी आपण इथं आलो आहोत. हा मोर्चा निघणार आहे संविधान चौक ते संविधान चौकपर्यंत. मित्रांनो, मागील 2 सप्टेंबरला जो काही तो रद्द करण्याकरता आपण सर्वांनी मिळून आज त्याचा एल्गार पुण्यात आलेला आहे. मित्रांनो, आताच मागच्या 5 तारखेला मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस घेतले, तेव्हा त्या मिटिंगमध्ये आमचे नेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सांगितलं की आपण हा जो GR आहे तो रद्द करा. पण त्यांनी सांगितलं हा GR रद्द करता येणार नाही आणि मित्रांनो, विजय भाऊने सांगितलं की तुम्ही पात्र हा करता लागा, पण ते पात्रात होता ऐकत नव्हते. एक पत्रिका म्हणा त्याला ऐकत नव्हते, परंतु अशा पत्रिका म्हणून आम्हाला हा मोर्चा करावा लागला. त्याबद्दल सर्व ओबीसी देतो. हॅलो हॅलो जय ओबीसी.
आता माननीय विजय वडेट्टीवार साहेब तुम्हाला आव्हान करतील. आव्हानानंतर एक गाणं होईल आणि गाणं झाल्यानंतर लगेच आपल्याला मोर्चाकडे निघायचं आहे. जय ओबीसी. जरा हात वर करा, ताकद दाखवा, मुठ्या उडवा. जय ओबीसी. आपल्याला मी एवढंच आवाहन करतो, भाषण तिकडे आहे. ज्या ठिकाणी मोर्चा आहे त्या ठिकाणी भाषण मान्यवरांचे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आले, सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून ओबीसीचे लोक या मोर्चामध्ये आलेले आहेत. आपण शिस्तीनं शांतपणे या मोर्चाची आता एक गाणं संपल्यानंतर सुरुवात होणार आहे. अजिबात घाई गडबड करू नका. शांतपणे आपण कोणी चढाओढ न करता, मागे पुढे न करता, मोर्चामध्ये पुढे कोणी जाणार नाही. आम्ही तिकडे उभं झाल्यानंतर सर्व नेते पुढे झाल्यानंतर तुम्हाला इथून उठून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि हा मोर्चा 2 सप्टेंबरचा जिहाद रद्द करण्यासाठी आहे. जो ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम झालं आहे त्यासाठी आपण सिद्ध झाला आहात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढच्या ठिकाणी मान्यवरांचे भाषण होतील त्यावेळेस आपण शांततेने त्यांचंही भाषण ऐकून घ्याल, आमचंही भाषण ऐकून घ्याल आणि ओबीसीची काय सत्यानाश केला आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. आपण शांतपणे या मोर्चामध्ये आता सहभागी होण्यासाठी सिद्ध व्हा. एक कलाकार दिसले पाहिजेत, कलाकार दिसणार नाहीत तर थोडं मागे या. सगळ्यांना विनंती आहे, थोडं मागे या. हाके साहेब सगळ्यांना मागे घ्या. थोडं या या इकडे. कलाकारांना एक गाणं सादर करायचं आहे फक्त. हा प्लीज हॅलो. हे पहा, सर्व नेते मंडळींना विनंती आहे की आपण शीतल साठे आणि सचिन नाळे यांचं एक गाणं होणार आहे. याच्यावरती गाणं होतंय त्याला म्हणण्यासाठी जरा साहित्य जरा पाठीमागे जरा सगळे. खरं तर गाणं सुरू करण्याच्या आधी एवढं सांगतो, जे सामाजिकदृष्ट्या मागास नाही ते सगळ्या ओबीसीना शिव्या देतात. आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं की आरक्षणामुळं लायकी नसणाऱ्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय. हो. शाहीद हा. आम्हाला प्रश्न पडला आमची लायकी काय आहे, काय? आणि मग आम्ही आमची लायकी शोधायचा प्रयत्न केला. हो. ते सांगतायत तुमच्या 7 पिढी आमची बराबरी करू शकत नाहीत. आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे. आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे. हा. तुमच्या 7 पिढ्या आमची बराबरी करू शकत नाही. हा. बरोबर आहे दादा, तुझ्या 7 पिढ्यांची आम्ही बराबरी करू शकत नाही. पण आम्ही कोण आहोत, आमची लायकी काय आहे एकदा जरा नीट समजून घे आणि तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे. यासाठी हे गाणं ओबीसींच्या लढ्याचं हे गीत आम्ही सगळ्या लढणाऱ्या ओबीसींना समर्पित करतोय. खरं तर इथं लक्ष्मण हाके साहेब आहेत, मंगेश ससाने आहेत, नवनाथ वाघमारे आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, बळीराम कटके आहेत, अरुण करमाटे आहेत. आमचे सगळे ओबीसीचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत. शंकरराव लिंगे आहेत. तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. वडेट्टीवार साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतल्यापासून त्यांना शिव्या देणं चालू आहे. आमच्या नेत्यांनी कोणाला शिव्या दिल्या नाहीत, पण तुम्ही आमच्या नेत्यांना शिव्या देताय. ह्याच्यावरून लक्षात येतं की सामाजिकदृष्ट्या मागास कोण आहे. आम्ही सामाजिक मागास आहोत म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. पण तुम्ही ज्या शिव्या दिल्यात त्या शिव्यांची सुद्धा फुलं होतील. तुम्ही जे दगड मारले त्या दगडांची सुद्धा फुलं होतील. अशी ताकद बाबासाहेबांच्या संविधानात आहे. आणि म्हणून हे संविधान घेऊन हे गाणं ओबीसींच्या लढ्याला आम्ही समर्पित करत आहोत. तुझाच टाच खाली होतो. अरे भले हे बरोबरी करणाऱ्यांनो, ज्यांना वाटतंय आम्ही बरोबरी करू शकत नाही, होयच
तुझ्या चटाच खाली होतो वरमान केली नाय, तुझ्या चटाच खाली होतो वरमान केली नाय. काने सांगू लका तुला माझी लायकी काय,